आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही MMRची सिंगल अथॉरिटी केली आहे. या अथॉरिटीमध्ये एका ॲपवर एका तिकिटावर MMR रिजनच्या कुठल्याही महानगरपालिकेत कुठेही तुम्ही गेलात तरी त्या ठिकाणी मेट्रो असेल, त्या ठिकाणी सबर्बन रेल्वे असेल, त्या ठिकाणची बस असेल किंवा मुंबईतली मोनो असेल किंवा पुढे वॉटर टॅक्सी जेव्हा सुरू करू तेव्हा वॉटर टॅक्सी असेल, एका तिकिटावर आपण त्याच्यावर ट्रॅव्हल करू शकाल आणि तुम्हाला तुमच्या ॲपवर त्याचा ट्रॅव्हल प्लॅन मिळेल. म्हणजे नियरेस्ट तुमच्या जवळ कुठल्या प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि तिथनं तुम्हाला कुठे इंटरचेंज करायचं आहे अशा पद्धतीनं इंटिग्रेशन जे आहे हे इंटिग्रेशन आपण केलेलं आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती ठाण्याची आणि MMR रिजनची अतिशय रोबस्ट आणि सगळी कनेक्टिव्हिटी म्हणजे हे जे 475 किलोमीटर आहे याच्यामुळे आपण उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम कुठेही जा सगळीकडे पब्लिक ट्रान्सपोर्टची कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळेल अशा पद्धतीनं याचं आपण त्या ठिकाणी नियोजन केलं आहे. वा वा वा, खूपच छान वाटलेलं आहे आम्हाला हे ऐकून. पण तरी थोडा एक हवरट प्रश्न. हे मेट्रोचे मुंबईत इतके प्रकल्प होत आहेत, पण आपल्याला ठाणेकरांना ॲक्च्युली मेट्रोमध्ये कधी बसता येईल? मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यात तर ठाणेकरांना येत्या 2 वर्षातच मेट्रोमध्ये बसता येईल, पण सगळे टप्पे ठाण्याचे जे आहेत ते पूर्ण करायला आम्हाला 2030 साल उजाडेल. म्हणजे 29 पण थोडे त्याचे टप्पे जे आहेत ते आम्ही लोकार्पित करत जाऊ, पण अंतिम नेटवर्क जे आपलं पूर्ण व्हायचं आहे ते मात्र 2030 मध्ये सगळं पूर्ण होईल. पण तोपर्यंत ठाणेकरांना बहुतांश मेट्रो ही मिळालेली असेल. वा, छान वाटतंय ऐकून. पण मग आता ही बुलेट ट्रेन आधी येणार की रिंग मेट्रो आधी येणार आहे? दोन्ही आजूबाजूलाच येणार आहेत, दोघांची कॉम्पिटिशन चाललेली आहे. बुलेट ट्रेन आधी येऊन गेली असती, पण मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आमच्या उद्धवजींना अचानक बुलेट ट्रेनचा राग आला आणि त्यांनी त्याला स्थगितीच देऊन टाकली आणि सगळी कामं थांबवून दिली. गुजरात साईडला काम चाललं होतं, महाराष्ट्र साईडला बंद होतं, पण शेवटी ईश्वराच्या मनात असतं ते होतं. त्यामुळे पुन्हा एकदा आमचं सरकार आलं, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, सगळ्या स्थगित्या आम्ही दूर केल्या, पटकन लँड ॲक्विजिशन केलं. आता अत्यंत वेगाने आमचं ते काम चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की 2028 मध्ये आपल्याला बुलेट ट्रेन कदाचित या ठिकाणी पाहायला मिळेल अशी परिस्थिती आलेली आहे. वा. आपण ठाण्याशी मुंबईची असलेली कनेक्टिव्हिटी याबद्दल आता बोलतोय, तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. मुंबईचा कोस्टल रोड ज्याबद्दल खूप उत्सुकता असते, सगळ्यांनाच असते, तो ठाण्यात येईल का हो कधीतरी? म्हणजे तुम्ही कोस्टल रोड करण्याबद्दल काही विचार केलायत? बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 2 गोष्टी आहेत. आपण कोस्टल रोडचाही जेव्हा विचार करतोय त्यावेळी एकतर मुंबई कोस्टल रोड हा ठाणे जिल्ह्यात आणि तिथनं पलीकडे कसा जाणार आहे पहिल्यांदा आपल्याला सांगतो की आता मुंबई कोस्टल रोड हा बांद्र्यापर्यंत आलाय. आता बांद्रा वर्सोवाचं काम आपलं चाललेलं आहे. वर्सोव्यावरनं तो दहिसरला जाणार आहे, दहिसरवरनं तो भाईंदरला जाणार आहे आणि भाईंदरवरनं तो विरारला जाणार आहे. म्हणजे आता भाईंदर टू विरार म्हणजे उत्तन, भाईंदरचं जे उत्तन आहे उत्तनपासनं तो विरारला जाणार आहे. विरारपासनं एक मल्टी मॉडेल रोल कनेक्टिव्हिटीचा हा थेट अलिबागपर्यंत जाणार आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर मुंबईला पूर्ण एक रिंग रोड आपण तयार करतो आहोत या कोस्टल रोडच्या माध्यमातून. आणि ठाण्याचा जर आपण विचार केला तर वसईची खाडी आणि ठाण्याची खाडी अशा जे 2 भाग आहेत या 2 ठिकाणी आपण 2 अशाच प्रकारचे कोस्टल रोड ठाण्याचे आपण तयार केलेले आहेत. या ठाण्या कोस्टल रोडचा जो पहिला जो काही भाग आहे, ज्या भागामध्ये आपण खारेगावपासनं त्या ठिकाणी नाक्यापासनं तो गायमुखपर्यंत जो नेणार आहोत, याचं जवळपास 94% आता लँड ॲक्विजिशन झालं, याचं काम आपण सुरू करणार आहोत. यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होणार आहे की आज आपण जर विचार केला तर ठाण्यामध्ये इतका ट्रॅफिकचा प्रॉब्लेम काय आहे तर सगळा गुजरातचा जो काही वाहतूक आहे ही जी JNPTला चाललेली आहे ही सगळी ठाणे शहरातनं चाललेली आहे. त्यामुळे आपण जर हा कोस्टल रोड केला तर ही संपूर्ण जी वाहतूक आहे ती आपल्याला डायव्हर्ट त्याच्यावरनं करता येईल. त्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी तयार होईल आणि हे सगळं कंजेशन त्या ठिकाणी संपेल. आणि दुसरं कोपरीपासून बाळकुंपर्यंत असा दुसरा आपण जो काही कोस्टल रोड तयार करतो आहोत
त्या कोस्टल रोडमुळे आणि मग त्याला एक लिंक साकेतला आपण या दोघांना एक जोडणारी एक लिंक तयार करतो आहोत. या संपूर्ण नेटवर्कमुळे ठाणे खूप मोठ्या प्रमाणात डिकंजेस्ट होणार आहे. आणि तिसरं आपल्याला कल्पना आहे की जो ईस्टर्न फ्रीवे आहे आपला, हा ईस्टर्न फ्रीवे आता त्या ठिकाणी छेडानगरच्या जवळ येऊन संपतो. आता ईस्टर्न फ्रीवे छेडानगरवरनं तर साकेत आणि तिथनं पलीकडे म्हणजे आमणे फाटा जो आहे तिथपर्यंत एलिव्हेटेड रोडच्या रूपानं नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून आपल्याला आज समजा समृद्धी महामार्ग आहे, नाशिकचा ट्रॅफिक आहे, ह्या सगळ्या ट्रॅफिकला जे भिवंडी ठाणे आणि तिथनं मुंबई असं जावं लागतं आणि त्या ट्रॅफिकचा जो सगळा जो काही भार आपल्या ठाण्यावर पडतो तो सगळा भार हा इकडे शिफ्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि पॅरलली एक अजून लिंकचा आम्ही विचार करतो आहोत की कशेडीपासनं म्हणजे हा जो काही आमणे फाटा आहे तिथनं कशेडीला नेऊन कशेडीपासनं तर तिथनं एक रोड तयार करून कोस्टल रोड तयार करून तो थेट भाईंदरला जो मुंबईचा कोस्टल रोड येतोय तिथे जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे तिकडनं एक वेगळा जो काही रिंग आहे ती रिंग त्या ठिकाणी तयार होईल. हा सगळा ट्रॅफिक बाहेरून गेल्यानंतर आपण विचार करा, आता मी जी रिंग सांगितली आहे या सगळ्या रिंगमध्ये ठाण्याचा सगळा ट्रॅफिक बाहेरून निघून गेल्यानंतर शहरातलाच ट्रॅफिक शहरामध्ये राहील. त्यामुळे आज ठाण्यामध्ये जे लोकांना त्रास सहन करावा लागतो, जो काही संध्याकाळी ट्रॅफिक पुढेच जात नाही अशी जी अवस्था असते, या अवस्थेतनं आपल्याला सुटका मिळेल. आणि यातलं काहीही कागदावर नाही, सगळं जवळपास सुरू झालेलं आहे. ठाणे कोस्टल रोडचा जो सेकंड भाग आहे तो अजून सुरू व्हायचा आहे, पण फर्स्ट भाग हा सुरू झालेला आहे. मी जसं सांगितलं की त्यातलं सगळ्यात क्रिटिकल काय होतं, लँड ॲक्विजिशन होतं, तेही 94% आम्ही पूर्ण केलं आहे. म्हणून मला असं वाटतं की ही जी कनेक्टिव्हिटी आहे एक प्रकारे ज्याला आपण म्हणू शकतो की भविष्यातलं जे MMR रिजन आहे या MMR रिजनची सगळी कनेक्टिव्हिटी ही आम्ही तयार केलेली आहे, प्लॅन केलेली आहे आणि त्याचं एक्झिक्युशन आम्ही सुरू केलेलं आहे.